हॅलो फ्रेंड्स, मी प्रतीक्षा मोहिते। तर हा माझा डेली रुटीनचा काही व्लॉग नाहीये। तर हा मला काही इन्स्टावरती ताईंनी मॅट रांगोळीबद्दल क्वेश्चन केलेले, त्याचे आन्सर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे। कारण की प्रत्येकच ताईंना मला मेसेजचा रिप्लाय करणं पॉसिबल नाही होत, कारण की मला पण ह्या मॅट रांगोळीच्या ऑर्डर वगैरे असतात। मी काही ताईंना रिप्लाय पण करते, पण प्रत्येकालाच रिप्लाय करणं नाही होत। तर म्हटलं चला आज व्हिडिओ मार्फत तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देते। तर मॅट रांगोळी हा असा एक व्यवसाय आहे की तुम्ही जे आपल्या लेडीज ज्यांना घराचे बाहेर पडता येत नाही, कारण की त्यांचं छोटं बाळ वगैरे असतं, काहींचे काही घरगुती प्रॉब्लेम असतील, तर त्यांच्यासाठी मॅट रांगोळी हा खूप छान व्यवसाय आहे। त्यांना कसं घरातून तुम्ही हा व्यवसाय करू शकता, आणि जरी व्यवसाय नाही झाला तरी आपल्या घराच्या सुंदर सजावटीसाठी मॅट रांगोळी खूप छान एक आपल्याला जेव्हा घाई असते सणासुदीला, तर आपण मॅट रांगोळी टाकू शकतो। आपल्याला म्हणजे कसं आपल्या घरामध्ये जास्त लोक वगैरे असतील तर नाही होत पटकन आपल्याला सणासुदीला रांगोळी वगैरे काढणं, तर मॅट रांगोळी हा बेस्ट ऑप्शन आहे। आणि ज्या लेडीज आपल्या बाहेर जातात, आता मी स्वतः एक जॉब करते तरी हा मॅट रांगोळीचा व्यवसाय करते, तर तुम्ही करू शकता। कारण की ज्याच्याकडे करण्याची इच्छा असते ना, तो कसाही करतो। त्यामुळे तुम्ही ज्या लेडीज घरी आहेत ना, त्यांनी खरंच हा मॅट रांगोळी करण्यासारखा व्यवसाय आहे, आणि याच्यातून उत्पन्न पण चांगलं भेटतं, म्हणजे नाही का, इन्कम पण चांगला आहे। तुमच्या एरियात तुम्हाला कसं मटेरियल वगैरे भेटेल त्याच्यावर तुम्ही त्याचं नाही का प्राइस ठरवू शकता। प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असू शकते, असं काही नाहीये। कारण की काही लोकांना रेक्झिन वगैरे जास्त महाग पडतं वगैरे, त्याच्यावरती ते प्राइस ठरवू शकतात। तर म्हटलं चला असेच काही मला क्वेश्चन होते की ताई याची किंमत किती, त्याची किंमत किती, तर मी प्राइस वरती पण एक व्हिडिओ बनवणार आहे। तुम्ही तो व्हिडिओ पुढे पहाच, कारण की आता सध्या माझ्या अकाउंटला नाहीये कोणता व्हिडिओ, मी आता हा फर्स्टच व्हिडिओ बनवते। आपल्या हे सगळा व्हिडिओ म्हणजे आपल्या मटेरियल वरती असणार आहे की मॅट रांगोळीसाठी कोणकोणतं मटेरियल वगैरे लागतं। तर म्हटलं चला की मॅट रांगोळीबद्दल आपण थोडी माहिती देऊया सगळ्यांनाच। जे जॉबला असतात ना, त्यांनीही आपल्या स्वतःसाठी, म्हणजे व्यवसाय म्हणून नाही पण स्वतःसाठीही बनवू शकतात। खूप म्हणजे सोपं आहे, आणि व्यवसाय केला तर तुमच्याच इन्कम मध्ये भर पडू शकते। आणि एक असं की आपण घरी बसतात ना, त्या लेडीजसाठी खूप उपयोगी आहे हे। तर म्हटलं चला याच्याबद्दल तुम्हाला माहिती देते। तर आपल्याला पहिल्यांदा मॅट रांगोळी बनवण्यासाठी लागणारे रेक्झिन, तर माझ्याकडे एवढं शिल्लक आहे, मी आज सांगितलंय आणायला। तर हे पाहू शकता, रेक्झिनला दोन बाजू असतात, तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये रेक्झिनला दोन बाजू असतात। ही रफ बाजू आहे आणि हे प्लेन आहे। तर या साईडला आपल्याला उलन चिपकवायचं असतं। हे आहे रेक्झिन, पण हे क्वालिटी आहे, ह्याची क्वालिटी चांगली असते। दुसरं आहे आपल्याकडे कॅनव्हास। कॅनव्हास वरती पण तुम्ही चिपकवू शकता। कॅनव्हासला पण अशी थोडीशी रफ बाजू आणि थोडीशी एक प्लेन असते, पण ही कॅनव्हास वरती जी रफ बाजू आहे ना, याच्यावरती आपल्याला उलन चिपकवायचं असतं। आणि हे जे रेक्झिन आहे ना, त्याच्यावरती प्लेन बाजू आहे ना, ह्याच्यावरती चिपकवायचं असतं। म्हणजे ह्याच्यात जरा थोडंसं उलट आहे, पण हे रेक्झिन बेस्ट वाटतं मला। कॅनव्हास आणि याच्यामध्ये जर रेक्झिन पाहिलं ना, तर कॅनव्हास मध्ये कसं थोड्या दिवसांनी वगैरे आपण वॉशेबल वगैरे करतो ना, तर मी कधी असं नाही मला प्रॉब्लेम आला, पण मी सांगते तुम्हाला एक, मी शक्यतो रेक्झिन वरतीच बनवते। मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी कॅनव्हास घेतलेला, पण मी शक्यतो सगळ्या माझ्या रांगोळ्या आहेत ना, तुम्हाला दाखवते पण मी पुढे व्हिडिओमध्ये, मी रेक्झिन वरतीच बनवते। हे कॉस्टली जातं, पण हे बेस्ट आहे। तुम्ही हे वॉशेबल आहे, त्यामुळे याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही, धूळ वगैरे बसली तर तुम्ही वॉश करू शकता। तर आपल्याला मॅट रांगोळीसाठी पहिल्यांदा तर लागतं हे रेक्झिन। तुमचे बजेटमध्ये बसत नसलं तर तुम्ही हा कॅनव्हास पण वापरू शकता, असं काही नाहीये हे। आणि तुम्हाला जर हे पण नसेल होत तर आपले जे मोठमोठे पोस्टर वगैरे असतात ना, त्याच्यावरती पण तुम्ही मॅट रांगोळी बनवू शकता। तर आपली दुसरी गोष्ट आहे, आपल्याला हे उलन लागतं। मी असे ह्याचे राऊंड राऊंड करून ठेवलेले आहे। हे असे उलन असतं, असे आपल्याकडे वेगवेगळे कलर आहेत उलन मध्ये। हे आहे फर उलन, याला फर उलन बोलतात, दिसतंय तुम्हाला, हे फर उलन आहे। तर आपल्याला मॅट रांगोळीसाठी हे फर उलन लागतं। त्याच्यामध्ये माझ्याकडे भरपूर कलर आहेत। आपल्याला नाही का प्रत्येक रांगोळीसाठी कस्टमर वेगवेगळं सांगतं, तर आपल्याला प्रत्येक कलर ठेवावा लागतो। तर आपल्याला त्याच्यासाठी दुसरी गोष्ट लागते हे उलन, फर उलन लागतं। एक तिसरी गोष्ट आहे, आपल्याला ह्या स्टिक लागतात, या ह्या स्टिक लागतात। मी पूर्ण पॅकेटच घेतलेलं आहे, की अशा स्टिक असतात, तुम्ही पाहू शकता। या स्टिक लागतात आपल्याला। स्टिक कशासाठी, तर आपल्याला ते उलन आहे ना, ते रेक्झिन वरती चिपकवण्यासाठी या स्टिक लागतात आपल्याला। चौथी गोष्ट लागते म्हणजे
ही गन आहे, ही आपल्याला आपल्या लाईटीवरती चालते गन. त्या स्टिक आहेत ना त्या गन मध्ये टाकायच्या, मग हे गन चालते. ह्या स्टिक हे लाईट वरती चालते, पण हे गन एक लागते. पाचवी गोष्ट आपल्याला हे सीझर लागते, कैची ही एक लागते. कारण की आपल्याला जे आपण कट करतो ना, जेव्हा आपली डिझाईन पूर्ण होते कम्प्लीट, तेव्हा आपल्याला रेक्झिन कट करायला म्हणा, धागा कट करायला, उलन कट करायला म्हणा, तर आपल्याला एक सीझर लागते. एक स्केल पट्टी ही एक लागते. आपण जेव्हा आपण छोटे छोटे 1 फुटाच्या आतल्या रांगोळ्या ज्या बनवतो ना, त्याच्यासाठी आपल्याला लाईन वगैरे आखायला किंवा मोजायला पण साईज, तर एक पट्टी लागते. अजून आपल्याला एक टेप लागतो. तर हा एक टेप लागतो, आपला मशीनचा जो टेप आहे ना तो लागतो, म्हणजे आपल्याला मेजरमेंट घ्यायला सोपं जातं. हे टेप जर असेल ना तर आपण मेजरमेंट वाईज रांगोळी बनवू शकतो. 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट, नाही का असं. तर नंतर एक लागतं आपल्याला हे कार्बन पेपर. हे तुमच्याकडे मोठा जर असेल तरी चालतं. हे तुम्ही छोट्या 1 फुटाच्या आतल्या ज्या रांगोळ्या आहेत ना, तुम्ही कार्बन पेपरने असे त्याच्यावरती ड्रॉ करू शकता. आणि हा पेपर वरती पण तुम्ही नाही का डिझाईन ऑलरेडी बनवू शकता, म्हणजे सोपं जातं डिझाईन बनवायला. प्रत्येक वेळेस तुम्हाला डिझाईन अवेलेबल असेल असं नाहीये. तुम्ही पाहू शकता मी याच्यावरती आखून ठेवल्यात काही डिझाईन, म्हणजे हा पेपर पटकन खराब होत नाही. तुम्ही याने खाली ड्रॉ करू शकता कार्बन टाकून. कारण की माझ्याकडे मी अशी एकही डिझाईन नाही की तुम्ही म्हणजे असे हे ड्रॉ केलेली आहे ऑलरेडी. मी स्वतः हाताने बनवते. तर जे आपल्या 1 फुटाच्या आतल्या ज्या आहेत ना, तर मी तुम्हाला सांगते असे आपण झेरॉक्स मारून घेतो. आणि ते हे झेरॉक्स पण लागतात. हे मला वाटते 9 इंचाचं आहे कमळचं. हे तुम्ही असं झेरॉक्स वगैरे मारून घेऊ शकता, माझ्याकडे आहेत भरपूर. तर तुम्ही पाहू शकता असे वेगवेगळे डिझाईन आहेत, आपलं कलश वगैरे नाही का. हे 1 फुटाच्या आतले आहेत सगळ्या. तुम्हाला ज्या मोठमोठे डिझाईन आहेत ना त्या तुम्हाला घ्यावेच लागतात बाहेरून. कारण की आपल्याकडे एवढ्या मोठ्या डिझाईन तर आपल्या जे छोटे झेरॉक्स सेंटर असतात तिथं भेटत नाहीत. त्या मोठमोठ्या ह्याच्यातूनच घ्याव्या लागतात. तर अजून काय असं, आणि हे उलन भेटताना असं भेटतं, त्याचे राऊंड राऊंड नाही भेटत. मी ते करून ठेवलेले आहेत राऊंड राऊंड. तर ते अशामध्ये भेटतं उलन. तुम्हाला कसं रांगोळी बनवताना जास्त धागा तोडावा लागू नये म्हणून मी असे राऊंड करून ठेवते. तर तुम्हाला अशामध्ये भेटतं उलन, असं सुटतं. आणि हे किलोवरती असतं. मी तुम्हाला याच्या प्राइस पण सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये की कसं किलो असतं वगैरे. तर हे किलोवरती भेटतं उलन. तर आपल्याकडे भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत. आणि आपण याचे किट पण प्रोव्हाइड करतो. उलन मॅट रांगोळीची किट पण देतो. जरी कोणाला किट वगैरे पाहिजे असेल किंवा कोणाला ऑनलाईन क्लास करायचे तर आपण क्लास पण घेतो. आणि क्लासमध्ये आपण 3 ते 4 रांगोळी बनवून दाखवतो. आपला 11 ते 4 पर्यंत असतो. 3 ते 4 आपल्या डिझाईन होऊ शकतात 1 मीटरच्या आतल्या, 1 फुटाच्या. तर त्याच्यासाठी आपल्याला तुम्ही पाहिलं की एवढं काही साहित्य लागतं मॅट रांगोळीसाठी. जास्त काही नाहीये त्याच्यात. तुम्ही एकदा जर थोडे गुंतवणूक केली तर याच्यातून चांगला बेनिफिट भेटू शकतो. आणि तुमच्या एरियात कशी नाही का तुम्हाला साहित्य कसं भेटलं त्याच्यावरती तुम्ही त्याची प्राइस ठरवू शकता. असं काही नाहीये की आमच्या इकडे जर समजा चाललेलं आहे 400 रुपये, तर मी त्याच मापाने, मला जर परवडते तर मी त्याच मापाने प्राइस लावणार. जर तुमच्या इकडे जास्त असेल तर तुम्ही जास्त कमी करू शकता. तर आपलं मॅट रांगोळीसाठी एवढं काही साहित्य लागतं. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा व्हिडिओ मी ह्याच्या प्राइस काय आहेत याच्यावरती बनवणार आहे. तर तुम्ही हा पुढचा व्हिडिओ पण नक्की पहा आणि मला पुढच्या व्हिडिओसाठी कमेंट करा. तर चला, बाय, थँक्यू.